सर्वांना जय लवजी, जय भीम, जय शिवराय। आज वाशिम येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये ज्या मुली सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजच्या जीएनएम तिसऱ्या वर्षामध्ये विद्यार्थिनी आहेत, हे विद्यार्थी गेल्या 5 ते 6 महिन्यापासून या कॉलेजचे जे अध्यक्ष आहेत वसंतराव धाडवे साहेब, तर यांच्याशी पत्रव्यवहार करत आहेत। असा पत्रव्यवहार करत आहेत की यांची जी फी आहे गेल्या प्रवेश मिळाल्यापासूनची फी यांना परत मिळावी असं यांचं म्हणणं आहे। सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेज वाशिममध्ये आहे। या मुली जीएनएम एएनएमच्या 3ऱ्या वर्षामध्ये शिकत आहेत। जीएनएमच्या 3ऱ्या वर्षामध्ये या मुली शिकत आहेत। यांनी याच्या अगोदर सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयामध्ये 4/5/2026 रोजी, त्यानंतर संचालक इतर मागास बहुजन कल्याण वाशिम यांच्याशी सुद्धा यांनी पत्रव्यवहार केलेला आहे। सहाय्यक आयुक्त समाज कल्याण वाशिम यांच्याकडे सुद्धा यांनी पत्रव्यवहार केलेला आहे। प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला यांच्याशी सुद्धा पत्रव्यवहार यांनी केलेला आहे। यांचं असं म्हणणं आहे गेल्या 1 ते 2 वर्षापासून हे मुलं मुली तिथं शिकत आहेत, त्यांची फी त्यांना परत हवी आहे, कारण या कॉलेजला स्कॉलरशिप मिळते आणि या विद्यार्थ्यांची जी फी आहे ती स्कॉलरशिपमधूनच कपात होते। मग यांनी जी फी भरलेली आहे 40,000, 50,000, 1 लाखच्या जवळपास जी काही फी आहे, तर ती फी यांना परत मिळावी याच्यासाठी हे उपोषण इथं याचं चालू आहे। त्यासोबतच यांच्याकडं सहाय्यक आयुक्त वाशिमचं सुद्धा पत्र आहे। त्या पत्रामध्ये असं क्लिअरफाईड नमूद केलेलं आहे की यांची जी फी आहे ती या कॉलेजने त्यांच्या खात्यामध्ये जमा करावी, अशा प्रकारचा आदेश आणि अशा प्रकारची सूचना सहाय्यक आयुक्त वाशिम यांच्या वतीनं सुद्धा कॉलेजला दिलेली आहे। यांचं असं म्हणणं आहे की कॉलेजला कोणत्याही प्रकारची सुविधा मिळत नाही, कोणत्याही प्रकारचं त्यांना तिथं चांगलं शिक्षण मिळत नाही आणि त्याचबरोबर त्यांना त्या ठिकाणी मेंटली टॉर्चर केलं जाते, असे या मुलींचा आरोप आहे, मुलांचा सुद्धा आरोप आहे। अखिल भारतीय ब्ल्यू टायगर सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने यांना असं सूचना करण्यात येते की सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजचे अध्यक्ष वसंतराव धाडवे यांनी यांची जी फी आहे ती तात्काळ यांच्या खात्यामध्ये वर्ग करावी। आतापर्यंतची जी फी आहे ती तात्काळ याच्यामध्ये जमा करावी। या मुलांचं कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही याचे त्यांनी हमीपत्र द्यावं। त्यांनी लेखी आश्वासन द्यावं की यांना कोणत्याही प्रकारचा आम्ही त्रास देणार नाही, कोणत्याही प्रकारचे मेंटली टॉर्चर यांना करण्यात येणार नाही। त्यासोबतच या मुलींचे जे दस्तावेज आहेत, म्हणजे मूळ दस्तावेज ऍडमिशनच्या वेळेस त्यांनी जमा केलेले आहे, ते शैक्षणिक दस्तावेज, शैक्षणिक कागदपत्र यांना तात्काळ यांना देण्यात यावे। यांची जी फी आहे जी यांनी जमा केलेली आहे, कारण या कॉलेजला मुलींची जी स्कॉलरशिपची फी आहे ती ऑलरेडी त्यांच्या कॉलेजला जमा होते, मग हे कॉलेज यांच्याकडून फी आकारते का, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी मी या कॉलेजच्या अध्यक्षांना विचारतो। तरी यांची ज्या मागण्या आहेत त्या तात्काळ पुरा कराव्यात। आज इथलच्या रात्री सुद्धा हे मुलं मुली आज आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि जोपर्यंत यांच्या ज्या मागण्या आहेत, शैक्षणिक फी जमा करावी, शैक्षणिक कागदपत्र द्यावे, कोणत्याही प्रकारचे यांना पुढच्या अभ्यासक्रमासाठी मेंटली टॉर्चर करू नये, अशा प्रकारच्या यांच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर अखिल भारतीय ब्ल्यू टायगर सेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने या कॉलेजवर धडक मोर्चा किंवा या कॉलेजवर आम्ही आंदोलन करू, अशा प्रकारचा इशारा या व्हिडिओमार्फत देतो। तरी धाडवे साहेब यांच्याशी आम्ही आता बोललेला आहे, त्यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलवलेलं आहे, तर उद्या आम्ही या ठिकाणी धाडवे साहेबांना भेटायला जाणार आहोत। तरी यांच्या मागण्या तात्काळ पुरा कराव्या अशा प्रकारची मागणी आहे आणि यांच्या उपोषणाला आमचा अखिल भारतीय ब्ल्यू टायगर सेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आम्ही यांना जाहीर पाठिंबा देतो आणि यांना पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद।